उसका महसूस नहीं होना तो शायद नामुमकिन है। अगदी थोडक्यामध्ये काय एखादी आठवण एबीपी माझ्याशी शेअर करा. जेव्हा नागपूरला आमच्या एक साप्ताहिक बैठक झाली होती तेव्हा दादांनी जास्त काही जानकारी नाही देऊन फक्त माझं कौतुक केलं होतं आणि ते मेरी लास्ट साप्ताहिक बैठक होती. ते एक आठवण माझ्याकडे असेल आणि अभिमानाने ती मी शेअर पण करणार आणि खूप सेन्सिटिव्ह आणि इमोशनली मी ते बघता येते. अल्पसंख्याक खातं आता सुमित्रा पवारांकडे असणार आहेत. कोणकोणते महत्त्वाचे प्रश्न त्यामध्ये आहेत? नवाब मलिकांकडे होतं, त्यांना देखील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. वक्फचे जमिनीचं खूप मॅटर आम्ही दादांकडे घेतलं होतं. मार्टीच्या संदर्भात आम्ही खूप ठिकाणी वेळोवेळ दादांचा फॉलोअप घेत होता. तसंच आम्ही पुढे जाऊन वहिनीकडे ते खाते असेल तर आम्ही ते करून देऊ. महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिळाली. ते एक अभिमानाची गोष्ट आहे. पूर्ण महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार. पूर्ण महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहेत. अनिल पाटील सातत्यानं माध्यमांमध्ये होते. काय प्रतिक्रिया आहे? उपमुख्यमंत्रीपदी आज सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. नाही, आता हा काही आमच्या दृष्टिकोनातून आनंदाचा कुठला क्षण नाही आहे. आम्हाला मजबुरीने का असेना किंवा काही पर्याय नसल्यामुळे आज हा निर्णय घेणं भाग होतं आणि त्या पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे याच्यात आनंद मानण्याचा किंवा आनंद उत्सव होण्याचं काही कारण नाही. राष्ट्रीय अध्यक्षपदाचा विषय. राष्ट्रीय अध्यक्षपदाकरता आम्ही हाच आग्रह धरलेला आहे. सुनेत्रा वहिनींनी ही जबाबदारी स्वीकारावी आणि पक्षाला पुढच्या काळामध्ये संपूर्ण देशभर दिशा द्यावी. कधीपर्यंत प्रक्रिया पार पडेल? हे सगळं वर्किंग कमिटीची मिटिंग होईल, त्याच्यानंतर मग त्यावर निर्णय होईल. वर्किंग कमिटीची बैठक लवकरच पार पडणार आहे आणि त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने या संदर्भातला निर्णय होणार आहे अशा पद्धतीची. आणि त्या पद्धतीनं ज्येष्ठ नेते आणि सर्वांनी मिळून आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याला लगेच होकार दिला आणि आज तो शपथविधी झाला. तो शपथविधी म्हणजे ही एक संविधानिक प्रक्रिया होती. याच्यात कोणालाच फार काही आनंद नाही, परंतु संविधानिक ज्या प्रक्रिया आहे त्या थांबत नाही. अजितदादाचं नेहमी एकच ध्येय होतं की कुटुंब वेगळं आणि संविधानिक जबाबदाऱ्या वेगळ्या, आणि त्याप्रमाणे संविधानिक जबाबदारी त्यांनी आपली पार पाडलेली आहे आज शपथ घेऊन. गटनेता म्हणून निवड झालेली आहे, मात्र राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी नेमकी कोणाकडे कधी असणार आहे? त्याची दादांचे विचार आम्ही पुढे नेणार आहोत आणि दादांच्या खंबीरपणे पाठीशी उभे. आप लोग की चाहत थी क्या कि शरद पवार जो है वो शपथ. दिलीप बनकर आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. खरं तर नाशिक जिल्ह्यातले तुम्ही एक महत्त्वाचं नाव आहात. कशा पद्धतीनं नाशिकमध्ये आपल्याला त्यांचा फायदा झाला होता? नाशिक जिल्हा बँकेचा विषय होता. कर्जातली सगळ्यात मोठी बँक अशी त्याची ओळख झाली होती. अजितदादा हे सर्वसामान्यांचे नेते होते. अजितदादांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तळागाळातील जनतेला बरोबर घेऊन जाण्याचं काम दादांनी केलं. दादा गेल्यामुळे खूप मोठी पोकळी या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियाची नाही संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची झालेली आहे. निश्चित दादांच्या जाण्यानंतर इथं आपण सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्रीपदी त्यांची आत्ताच शपथ या ठिकाणी झाली आणि सर्व आमदारांनी एकमुखी त्या ठिकाणी पाठिंबा दिला. काळामध्ये दादांनाच खऱ्या अर्थाने महायुती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सुनेत्राताई त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री झालेला असल्यामुळं निश्चितच जे कामं असतील राहिलेले ते कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्या कामाच्या माध्यमातूनच दादांना खरी श्रद्धांजली त्या ठिकाणी ठरणार आहे. सुनेत्रा पवार यांच्यावर एक मोठी जबाबदारी येऊन ठेपली आली आहे आणि लवकरात लवकर जे काही प्रश्न होते, नाशिक जिल्ह्यातले प्रश्न असतील, वेगवेगळ्या राज्यातले प्रश्न असतील, ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करू अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर एक आपला व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. प्रचंड रडत होता आपण. काय काय आठवणी त्यांच्याबद्दलच्या आणि आज एक महिला महाराष्ट्राला पहिली उपमुख्यमंत्री म्हणून मिळालेली आहे. आठवणी तर इतक्या आहेत की त्या शब्दांमध्ये मांडू शकत नाही, पण आयुष्यभर दादांच्या विचारांची पाईक राहीन आणि दादांच्या पवार कुटुंबासोबत राहीन हीच भावना आता तरी सध्या आहे. आज दादांच्या जाण्याने या राज्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी काही पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी कुठेतरी थोड्या प्रमाणात भरून काढण्यासाठीचा एक आमच्या आग्रहास्तव सुनेत्रा वहिनींनी निर्णय घेतला आणि पक्ष वाऱ्यावर पडू नये, दादांचे विचार, दादांचं काम हे अर्धवट राहू नये म्हणून आज सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री, महिला उपमुख्यमंत्री म्हणून जी काही शपथ घेतलेली आहे त्याच्यासाठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि नक्कीच वहिनी खूप चांगलं काम करतील आणि दादांच्या कामाची पोकळी त्या भरून काढतील ही मला खात्री आहे. विधानसभा निवडणुकीतली खूप आव्हानं मी खरं तर बघितली होती. अजित पवारांना शब्द दिला होता की कोणत्याही परिस्थितीत सरोजला निवडून आणणार. काय झालं होतं नेमकं त्यावेळेस? कशा पद्धतीनं पैशांच्या बाबतीत खास करून खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या? कशा पद्धतीने मदत केली?
दादांची मदत तर मला 2019च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटापासूनच होती, कारण मी भारतीय जनता पक्षाची नगरसेविका होते आणि त्यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता आपण बोलू की नंतर. तर राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रूपानं सध्या मिळत आहेत आणि आता सगळ्याच नेत्यांच्या, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या प्रतिक्रिया देखील आपण जाणून घेत होतो. अमोल मिटकरी यांनी असं म्हटलंय की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात, या विलिनीकरणासाठी त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे. पक्ष संघटित राहावा, एकत्र राहावा,